थोड्या वेळासाठी असं वाटलं की आपण आकाशात उडतोय पक्ष्यांसोबत. खूपच छान वाटलं. बाली हे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदू मंदिर भरपूर आहे तिथे. इथं छानचं एक बॉलिवूड इंडियन क्युझिन रेस्टॉरंट आहे. तिथं आपण आज फूड ट्राय करू. नमस्कार मित्रांनो, आज आपण बालीच्या उबूद या एरियामध्ये येऊन गेलो आहोत. उबूद प्रसिद्ध आहे तिथील जंगलासाठी व राईस टेरेससाठी, आणि येथील आपला सुंदर स्टे आहे. आणि समोर एकदम छान राईस टेरेसचा व्ह्यू दिसतो आहे. आज आपण बाली स्विंग इथलं तीर्थेंपूल मंदिर बघणार आहोत. तर चला बघूया कसं होतं आपला आजचा दिवस. सण असल्यामुळे आज बाली येथे अशी प्रत्येक ठिकाणी सजावट दिसेल. आता आम्ही निघालो आहे बाली स्विंगसाठी. एगालालँग राईस टेरेस इथे बाली स्विंग एन्जॉय करायला येऊन गेलो होता आम्ही. नेचर खूप छान. इथं उमा केकिंग क्लब म्हणून आहे इथे. समोर नाव वाचू शकतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे छान रंगीबिरंगी स्विंग, मस्त सजावट केलेले. लोक छान जेवणाचा आनंद घेत, नेचरचा आनंद घेत लंच करतायत. स्काय वॉक, सायकल वॉकसुद्धा सुरू आहे आणि झिपलाईनसुद्धा. खूप छान नेचर आहे इथं. छान झोके वगैरे. राईस टेरेस म्हणजे राईसची शेती आहे आणि खूप छान नेचर आहे. टुरिझम कशा प्रकारे डेव्हलप करायला हवं हे आपण बालीच्या लोकांकडून भारताच्या लोकांनी नक्की शिकलं पाहिजे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्विंग्स आहे, फोटो स्पॉट आहे, झिप लाईन आणि खूपच सुंदर नेचर. इथं प्रत्येकजण छान छान ॲक्टिव्हिटीज करतायत, झोके खात आहेत, बाली स्विंगचा एन्जॉय करताय. राईस टेरेसचा जो व्ह्यू आहे तो आनंद घेत लंच करतायत. आपण पाहू शकतो. पुरीने पण गाऊन घालून आता स्विंगसाठी ती जात आहे. बघूया तिच्या स्विंग कसा होतो आणि कसं ती एन्जॉय करते. गौरी स्विंग एन्जॉय करून आली आहे आणि आकाशाला भिडून आली आहे. बघा तिचे काय म्हणणं आहे, आपण बघूया. खूप छान वाटलं. थोड्या वेळासाठी असं वाटलं की आपण आकाशात उडतोय पक्ष्यांसोबत. खूपच छान वाटलं. पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में. असं वाटलं का? हो. 5 मिनिटापूर्वी कार्तिकला असं वाटत होतं की हे लोक त्याच्या याला काय खाली ढकलतात डोक्यावरून, आणि आता बघा सेट स्वतः VIP सीटवर बसून एन्जॉय करतायत. Feeling every spark, shock to my heart, see my blood rush running, staring at my hands and making big. माझ्या मागे राईस टेरेस आहे. मागे कपल स्विंगसुद्धा आहे आणि सर्व लोक जे आहेत ते स्विंगचा आनंद घेत आहेत, झोका खाण्याचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करत आहे सर्व फॅमिलीसोबत. कोणी कपल स्विंगचे पण इथं ऑप्शन्स आहे छान. ते आम्ही पण एन्जॉय केलं आणि मजा आली. मस्त एन्जॉय आला. इथं निसर्गाचा अनुभव करत जे लोक आलेत ते मस्त छानपैकी लंच करतायत. एवढं छान व्ह्यू इथे बघा. आता पुढच्या स्पॉटला जाऊ आपण, तीर्थेंपूल मंदिरला. हे मस्त छान छान जंगल आहे बघा इथे, एकदम ग्रीनरी.
चारी बाजूला झाडच झाडं. बाली हे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदू मंदिर भरपूर आहे तिथे आणि त्यातलंच एक तीर्थ एम्पुल टेम्पल इथं आपण येऊन गेलो आहोत. हे आहे तीर्थ एम्पुल टेम्पल. इथली जी पॉप्युलेशन आहे बालीची 90% पॉप्युलेशन हिंदू आहे आणि त्यामुळे भरपूर इथे गणपतीचे, शिवाचे, ब्रह्मदेव यांचे भरपूर मंदिरं आहेत. बालीमध्ये मंदिर प्रवेशासाठी स्पेशल एक वस्त्र परिधान करावं लागतं. त्याला सारंग म्हणतात ते आणि आपल्या भाषेत लुंगी म्हणतात आणि ते सारंग असं म्हणतात. मंदिरमध्ये एंट्री करण्यासाठी स्पेशल वस्त्र परिधान करावं लागतं. गौरीने पण घातलं आहे आणि मी पण घातलं आहे. त्याला ते सारंग म्हणतात आणि ते कंपल्सरी घालून मग मंदिरात प्रवेश भेटतो. तीर्थ एम्पुल टेम्पलमध्ये जसं आपल्या इथं कसं गंगेत डुबकी लावतात तसं या पद्धतीने स्नान घेतलं जातं आणि नंतर देवाचे दर्शन घेतलं जातं. इथलं स्वच्छता बघा किती छान ठेवलं त्यांनी, स्वच्छ सर्व पाणी वगैरे. तेच आपण शिकलं पाहिजे. आपली जी गंगा नदी आहे ती किती खराब झाली आहे आणि इथं बघा इथं किती छान स्वच्छ पाणी जे आहे ठेवलं आहे त्यांनी. म्हणजे एवढे लोक येत आहेत, विजिट करत आहेत, तरी पण एक छान क्लीनलीनेस वगैरे त्यांनी मेंटेन ठेवला आहे. तसंच आपण आपल्या गंगेला पण क्लीन कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे. तीर्थ एम्पुल टेम्पल जे आहे ते भगवान विष्णूला समर्पित मंदिर आहे एक बालीमधलं. इथं वेगवेगळे प्रकारची पूजा घेऊन ज्या महिला आहेत ते भगवान विष्णूला अर्पण करत आहे. कोणी पूजा करत आहे तुम्ही बघू शकता. मागे खूपच छान व्ह्यू नेचरचा. आज बाली येथील होळीचा सण आहे, त्याच्यामुळे मंदिराची जी एंट्री आहे ती निषिद्ध आहे, म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेतो आहे. इथं सर्व लोक म्हणजे स्त्री पुरुष सर्व इथे प्रे करत आहेत देवाला. इथल्या लोकांची पूजा सुरू आहे. मंदिरात दर्शन झालं, आता पुढच्या लोकेशनला जाऊ. कॉफी प्लांटेशन आणि वॉटरफॉल बघायचं आहे. बालीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट खूप ऑब्झर्व केली. प्रत्येक ठिकाणी अशी पूजा करून ठेवली जाते, प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर, घरांच्या बाहेर. रोबस्टा कॉफी आहे ही. कॉफी प्लांटेशन बघायला आलो आहे आम्ही. कॉफी टी प्लांटेशन म्हणजे चहाचे मळे, कॉफीचे मळे आहे इथे. त्याच्यावरती फ्रूट्स लागले, ते कॉफीचे फ्रूट्स आहे. I'm sorry. A small leaf, little bit big for the fruit like that. Yes, so like different green, different leaf like that. Yes, they like Arabica, the small leaf. Robusta, the big leaf like that. Yes. बिग लीफ. Yeah, the fruit like the Arabica, little bit big for the fruit. The small for the leaf. For the Robusta coffee, the big leaf, small fruit like that. इथं हे कॉफीचे जे फ्रूट्स असतात त्याला भाजून घेतलं जातं. Yeah, after the cooking, they like the black color. Black color. After like put inside. We have And you pick up fruits from there. which one? They just take from the tree. हां. Yes, from the tree. बालीमध्ये गलुंगन नावाचा सण सुरू आहे, म्हणून इथं सगळी सजावट दिसते. हे जे सजावट करून उभे केलेले खांब जे आहे त्यांना पेंजोर म्हणतात लोक. कॉफी प्लांटेशन नंतर आता आम्ही वॉटरफॉल पाहायला चाललो आहोत.
कांटो लांपो वॉटरफॉल इथं आपण येऊन गेलो आहोत. बघा माझ्या मागचं जे दृश्य आहे किती छान आहे. खडकावरून पाणी ज्या पद्धतीने कोसळते आहे ते पाहून डोळे थांबून जात आहे. एवढं छान हे दृश्य आहे. पूर्ण जंगल आणि त्यात हा एक सुंदर धबधबा कांटो लांपो वॉटरफॉल. खूपच छान दृश्य. चारी बाजूला पाणी आणि जंगल. वाव, दिस इज अमेझिंग. आर्ट मार्केट इथं आपण येऊन गेलो आहोत. इथं सर्व शॉपिंगच्या वस्तू शॉपिंग करण्यासाठी स्पेशल आहे आर्ट मार्केट. वॉटरफॉलला उशीर होऊन गेला त्यामुळे बऱ्यापैकी मार्केट आता बंद झालं आहे. अर्जुन उबूद आर्ट मार्केट इथे आपण आलो आहोत आणि फिरतो आहे. शॉपिंग वगैरे सुरू आहे. इथं छानचं एक बॉलिवूड इंडियन क्युझिन रेस्टॉरंट आहे. तिथं आपण आज फूड ट्राय करू, डिनर करू तिथे. ते बॉलिवूड इंडियन रेस्टॉरंटमध्ये उबूदला आलेलो आहे आम्ही आता. पूर्ण इंडियन फूड आहे इथे. म्युझिक पण इंडियन सुरू आहे. चलते चलते मूवीमधलं पूर्ण बॉलिवूड वाईब आहे. बॅकग्राऊंडमध्ये छान म्युझिक सुरू आहे. सर्व इंडियन फूड. नाव पण आहे बॉलिवूड इंडियन रेस्टॉरंट. हे उबूद बालीमध्ये आहे. डिनरचा टेस्ट खरंच खूप छान होता. मस्त पेटपूजा झाली. आता उद्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. धन्यवाद.